मी नावंदी तलाठी. आमच्या आज दिनांक 24/4/2026 रोजी नळगीर मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबवण्यात आले. तर हे अभियान जे आहे तर एका छताखाली सर्व लोकांना विविध प्रकारचे दाखले वितरण, त्यानंतर बळीराजा पानंद रस्ते ही जी योजना आहे तर ती शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. उदगीर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत हे 6वं राजस्व अभियान आहे. तर यामध्ये अधिकाधिक लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न म्हणजे प्रशासन हे लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न ह्या अभियानाद्वारे करण्याचा प्रयत्न होत आहे आणि ह्यातून चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स हा लोकांचा मिळत आहे. तर ह्या माध्यमातून आम्हाला जे आहे तर लोकांना जास्तीत जास्त म्हणजे प्रशासन आणि लोकांमधली जी दरी आहे तर ती कमी करण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे आम्ही करत आहोत. नमस्कार, मी आवलकोंडा ग्राम महसूल अधिकारी. आज छत्रपती शिवाजी महाराजाचं अभियान हे नळगीर मंडळातर्फे पिंपरी या गावात ठेवण्यात आले. मॅडम हे आता मॅडम म्हणले हे झालं आहे म्हणून, आता तुम्ही सांगा हे जे लोक पांदण रस्त्यासाठी किंवा धुऱ्यासाठी जे भांडणं हे करण्यात आलेले आहे हे काम नक्की होईल का? हां, होईल नक्की. म्हणजे आज जे अर्ज आले तर आज महाराजस्व अभियानाअंतर्गत रस्त्याचे ते आम्ही पूर्ण करणार आहोत कामं. मग ह्यापूर्वी जे पेंटिंग पडलेलं आहे त्याचं काय झालं आहे? पेंडिंग कोणते पडलेले आहेत? नाही, पेंटिंग पडलेलं आहे का म्हणतो. नव्यानं द्यावं ते जरी पेंडिंग जरी असले तरी नव्याने अर्ज केले तरी आम्ही ते करू. म्हणजे आज जे मोहीम जे राबविली तुम्ही त्या मोहिमेमध्ये जे लोक ॲप्लिकेशन देत आहे पण त्यांचे कामं नक्की होणार. त्यामुळं तुमच्या सर्व गावकऱ्यांचं त्याचप्रमाणे या मंडळातील समाविष्ट असलेल्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक या सर्वांचं सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या सगळ्यांचा चांगला सन्मान केला, सत्कार केला. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान या शिबिरासाठी आपल्याकडे आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे, त्याचप्रमाणे नळगीर मंडळातील आणि आपल्या तालुक्यातील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पंचायत समिती सभापती मॅडम, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सोबतच सर्व गावातून आलेले आपल्या मंडळातील सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन, आजी माजी पदाधिकारी, या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि सर्व सन्माननीय व्यक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण सर्व उपस्थित. ऑलरेडी ऊन खूप आहे, उशीर खूप झालेला आहे. सुदैवानं आपल्याला चांगल्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली. त्यामुळं आपण हा कार्यक्रम शक्य तितक्या गतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे की आपल्या तालुक्यातलं हे 6वं शिबिर आहे. एकूण 8 मंडळामध्ये आपल्याला शिबिर घ्यायचे होते, त्यातलं हे 6व्या मंडळातलं 6वं शिबिर. आणि आपण पाहतो की या प्रत्येक शिबिरामध्ये महसूल विभागातील माझे सर्व मंडळाधिकारी, तलाठी, कोतवाल हे सगळे अत्यंत हिरिरीनं सहभागी होतात. त्यांच्या समवेतच आपल्या तालुक्यातील बाकी ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, आमच्या महसूल विभागात समाविष्ट असलेला संजय गांधी निराधार योजना विभाग असेल, पुरवठा विभाग असेल, त्याचप्रमाणे अत्यंत म्हणजे आपल्या जन्माच्या अगोदरपासून ते जन्मल्यानंतर त्याहीनंतरच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांची काळजी घेणारं डिपार्टमेंट म्हणजे ICDS आणि ह्या महिला व बालविकास विभागाच्या वतीनं उपस्थित असलेले सर्व त्यांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी ताई, त्यांच्यासोबतचे त्यांच्या मदतनीस, त्याचप्रमाणे आशा वर्कर, ह्या सगळ्यांच्या समन्वयातून, त्याशिवाय इतर डिपार्टमेंटचे पण लोक आलेले आहेत, ह्या सगळ्यांच्या समन्वयातून आज आपल्या या गावामध्ये आपल्या मंडळासाठी अंतर्भूत असलेल्या सर्व गावांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती असावं की महाराष्ट्र शासनानं अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली ही योजना सुरू केली. हेतू हा आहे या योजनेचा की प्रत्येक वेळी
गावातील खेड्यातील लोकांनी शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणच्या सर्व कार्यालयामध्ये जाऊन आपल्या ज्या काही लाभ असतील किंवा आपल्या ज्या काही गरजा असतील त्या कार्यालयाशी संबंधित त्या पूर्ण करून घेण्याऐवजी ते कार्यालयच आपल्या गावात आणायचं. म्हणजे आता इथं बघा आपल्या प्रशासनातले प्रमुख म्हणजे सर्वोच्च असलेले आदरणीय सुशांतजी शिंदेसाहेब आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळेजण त्या त्या तालुक्यातले सगळे जे काही कार्यालयाचे प्रमुख आहेत आणि त्यांचे कर्मचारी आहेत या ठिकाणी आलेलो आहोत. आता हेतू हा आहे की या ठिकाणी तुमच्या ज्या समस्या आहेत, ज्या कायदेशीर आहेत, ज्या बऱ्याच दिवसाच्या अडलेल्या आहेत, त्या म्हणजे सोप्या जरी असल्या तरी काही कारणानं बऱ्याचदा अडलेल्या असतात, त्या सोडवण्यासाठीचं हे सगळा प्रपंच आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे लोक इथं आलेलो आहोत. आरोग्य विभागाचे पण लोक आलेले असणार. तर आपण इथं या मंडळामध्ये असलेल्या जी गावं आहेत त्या सगळ्या गावातल्या लोकांनी त्या टेबलवर जाऊन आपल्याशी संबंधित असलेले जे इश्यूज आहेत किंवा आता उदाहरणार्थ PM किसानसारखा विषय असेल तर इथं त्यांनी ऑलरेडी कॅम्प लावलेला आहे. PM किसान त्याच्यासोबतच ॲग्रीस्टॅक नावाची एक आता योजना आहे. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांचं समावेशन होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की कालच्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे की खतं आता यापुढे मिळताना तुम्हाला तुमचं जे क्षेत्र आहे म्हणजे शेती जेवढी धारणा क्षेत्र आहे त्या धारणा क्षेत्रानुसार तुम्हाला खतं मिळणार आहेत. मग खतं मिळताना तुमचा ॲग्रीस्टॅक नंबर असेल तरच खत मिळणार आहे हेही लक्षात घ्यावं शेतकऱ्यांनी. त्याच्यामुळे एवढे दिवस ज्यांनी आळस केला आहे ॲग्रीस्टॅक कशाला नोंदणी करायची, तो नंबर ॲग्रीस्टॅक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, शेतीचं आधार कार्ड थोडक्यात. तर त्याची नोंदणी आपण करून घ्यायची आहे. त्याच्याकडनं आमच्याकडनं तुम्हाला ते कार्ड दिलं जाईल आणि त्या कार्ड ज्यांच्याकडे असेल किंवा ज्यांच्याकडे ॲग्रीस्टॅक नंबर असेल अशाच लोकांना शेतीसाठी आवश्यक असलेले खते, बियाणे, इतर अनुषंगिक ज्या शासनाच्या योजना असतील त्या लाभान्वित करता येतील, अन्यथा नाही. त्याचप्रमाणे PM किसानचा विषय मी आता बोलतो की बऱ्याचदा कार्यालयामध्ये येऊन PM किसानच्या संदर्भाने विचारणा केली जातं. पण या ठिकाणी आज ऑलरेडी सगळी सिस्टीम इथं आलेली आहे, सगळे अधिकारी कर्मचारी आहेत. त्यामुळं त्याचा आपण लाभ घ्यावा. भूमी अभिलेख विभाग आहे, इथं कोरे साहेब आलेले आहेत. कोरे साहेबांचा जो विभाग आहे हे अत्यंत जिव्हाळ्याचा. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळं बऱ्याचदा कामं उशिरानं होतात. तर आज ते स्वतः इथं आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला त्यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही गोष्टी असतील, मोजणीच्या संदर्भानं असतील किंवा इथं अनुषंगिक असतील त्या आपण सोडून घ्याव्यात. तर अत्यंत जिव्हाळ्याचा एक विषय आहे आमच्या तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांमध्ये मी पाहतोय, तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल आणि पुरवठा योजना असेल. तर पुरवठ्याच्या संदर्भाने या ठिकाणी तुमचे दुकानदार आपल्या मंडळातले सगळे आलेले आहेत. आणि असं जरी असलं तरी या गावातील असतील किंवा मंडळातील गावातील लोक असतील या सगळ्यांनी पुरवठ्यातील आपलं नाव कमी करणं असेल, नाव नवीन ॲड करणं असेल, राशन कार्ड नवीन घेणं असेल, KYC असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजच्या तारखेत इथं मॅक्सिमम करून घ्यायच्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भाने सुद्धा जे वयस्कर लोक आहेत किंवा जे दिव्यांग आहेत, अपंग आहेत, त्यांचं व्हेरिफिकेशन शिल्लक आहे, त्यामुळे त्यांना ते पैसे वेळेवर मिळत नसतात, मानधन. त्याच्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या टेबलवर तुम्ही जायचं. हे आपलं म्हणजे हा सगळा कार्यक्रम संपल्याच्या नंतर ती लोकं आमची सगळी पूर्ण वेळ थांबणार आहेत. आणि खरं क्रेडिट तर मी म्हणेल की इथं ॲक्च्युअल फील्डवर काम करणारी जी आमची ही मशिनरी आहे की ही जी लोकं आहेत ह्यांना त्याचं क्रेडिट गेलं पाहिजे. कारण हे पूर्ण वेळ देतात. इथं सकाळी 9च्या आधी इथं आलेले आहेत आणि सायंकाळी तुम्ही सगळ्यांचं समाधान होईपर्यंत तिथं थांबणार आहेत. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळापासून जे आळसानं बसलात ते आळस झटकण्यासाठी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया जोरात. तर मला असं शेवटी जाता जाता सांगायचं की आपण सगळ्यांनी आम्ही तुमच्या गावात जे आलो आहे ज्यासाठी आलो आहे त्या गोष्टीचा लाभ करून घ्यावा. सगळेच प्रश्न इथं सुटतील असं अजिबात नाही. काही प्रश्न कायदेशीर असतात, न्यायालयीन काही गोष्टी असतात, काही प्रश्न तुमचे नियमात न बसणारे असतात, त्यामुळं ते सुटतील याची अजिबात गॅरंटी नाही. परंतु जे कायदेशीर आहेत, नियमित आहेत ते सगळे प्रश्न या ठिकाणी आपल्या आजच्या दिवशी आम्ही इथं सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू. गावकऱ्यांनी आणि परिसरातील सर्व गावातील लोकांनी या ठिकाणी अत्यंत चांगला हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती